पुण्यात काल सिंहगड रस्ता परिसरामध्ये एकतानगर परिसरामध्ये पाणी जे आहे ते वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं होतं। मात्र खरं तर ज्या भागामध्ये पाणी शिरलं त्या मुळामुठा नदीपात्राबाहेरची ही परिस्थिती आपण सध्या पाहतोय की पाणी नेमकं वस्तीमध्ये का शिरलं याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला माध्यमातून पाहायला मिळतंय। समोर आपण पाहतोय की ही झाडं झुडपं जी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळतात आणि याच्यामुळेच खरं तर पाणी जे आहे ते वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं होतं। सध्या नदी सुधार प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून हजारो कोटी रुपये जे आहेत ते खर्च केले जातात। मात्र नदीपात्रामधलं आपण पाहतोय की पाणी सुरळीत जाण्यासाठी झाडं झुडपं जलपर्णी काढणं जे आवश्यक होतं ती मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून नदीपात्रामध्ये तशीच पाहायला मिळते। आणि ज्यावेळेस खडकवासला धरणामधून मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो त्यावेळेस पाण्याला वाट मिळत नाही आणि पाणी जे आहे ते थेट मानवी वस्तीमध्ये घुसतं। आपण पाहतोय की भीषण परिस्थिती आहे नदीपात्रामधली। मुळामुठा नदीपात्रामधलं हे पात्र जे आहे ते खरं तर झाडं झुडपं रोडमुक्त जे आहे ते करायला हवं होतं, मात्र यावरती काम झालं नाही। त्यामुळे पाणी जे आहे ते थेट मानवी वस्तीमध्ये शिरण्याचा धोका जो आहे तो संभवतोय। आपण पाहतोय की सगळी परिस्थिती जी आहे ती मुळामुठा नदीच्या पात्रामधल्या सिंहगड परिसरामधली पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये झाडं झुडपं राडारोडा तसाच पाहायला मिळतोय। जर कदाचित हे नदीपात्र जे आहे ते सुरळीत केलं असतं तर कदाचित पाण्याला पुढे निचरा होण्यासाठी वाट मिळाली असती। मात्र हे पाणी थेट मानवी वस्तीमध्ये घुसतंय आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या खरं तर नागरिकांना सहन करावा लागतोय। पूर्व रेषेमधली जी बांधकामं आहेत त्यांचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, त्याच्यामुळे सुद्धा पाण्याची मोठी अडचण होते। त्यामुळे महानगरपालिकेकडून मुळामुठा नदीचे पात्र जे आहे रुंदीकरण असेल त्याचबरोबर पूर्व रेषेमधली बांधकामं जी आहेत काढली जातात काही पाणी महत्त्वाचं असेल, नाहीतर ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस मात्र मानवी वस्तीमध्ये पाणी घुसेल हे वारंवार आपल्याला पाहायला मिळू शकतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।